नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहेत परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमच्या ॲप्लिकेशन्स. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आपण करणार आहेत रिंगसाठी. रिंग. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट जो पॉईंट आपण करतोय दॅट इज द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे एखादी रिंग जर तिच्या डायमेट्रिकल ॲक्सिस भोवती रोटेट करत असेल तर त्या डायमेट्रिकल ॲक्सिससाठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नेमका किती असेल हे आपण फाइंड आउट करणार आहोत. सो दॅट वी कन्सिडर अ रिंग ऑफ रेडियस r, मास m अँड सेंटर इज O. O हे रिंगचं सेंटर आहे. वी आर टेकिंग द फर्स्ट डायमेट्रिकल ॲक्सिस लाईक दिस. The moment of inertia of ring about its diameter is id. We take another diametrical axis is like this. अशा प्रकारे घेतलं आपण. This is also id. कारण पहा दोन्ही ॲक्सेस डायमेट्रिकली गेलेले आहेत. मग ह्या दोन्ही ॲक्सिससाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो सेम असेल आणि तो आपण किती कन्सिडर केलेला आहे id. आता आपण रिंगच्या सेंटरमधून जाणारा एक परपेंडिक्युलर ॲक्सिस या ठिकाणी ड्रॉन करूयात. दिस इज अ परपेंडिक्युलर ॲक्सिस. याचा जो मोमेंट ऑफ एनर्शिया आपण जनरली मानतो दॅट इज IC. द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन दॅट इज IC. हा सगळ्यांना माहिती आहे mr². आता यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे परपेंडिक्युलर ॲक्सेस प्रमाणे हे ॲक्सेस आहेत. पहा हे दोन्ही डायमेट्रिकल ॲक्सेस म्युच्युअली परपेंडिक्युलर काढलेले आहेत आपण. आणि IC हा सेंटरमधून जाऊन प्लेनला परपेंडिक्युलर येतोय. तर हा तुमचा झेड ॲक्सिस प्रमाणे आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस प्रमाणे आणि हा एक्स ॲक्सिस प्रमाणे आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे इथं घेतलेलं आहे. तर ह्या डायग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय काय लिहू शकता पहा. Consider a ring of radius r and mass m, and ring is rotating about its diametrical axis, this one and this one, which are mutually perpendicular to each other and intersect each other at the center of ring. The one more axis we draw here, this z axis, and the moment of inertia of ring about the z axis is IC, which is equal to mr², जो सगळ्यांना माहिती आहे. So according to the perpendicular axis theorem, we can write here according to perpendicular axis theorem, we write Iz is equal to Ix plus Iy. This is all we know. Now Iz is the IC in our case and Ix is Id plus Iz is also Id. So Id plus 2Id होऊन जाईल इथं. Therefore IC is equal to 2Id and Id that is equal to IC upon 2. We take this 2 here. छेदामध्ये घेतलंय आणि IC ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे that Id is equal to mr² upon 2 is the final expression to get the moment of inertia of ring about its diameter. तर डायमेट्रिकल ॲक्सिससाठी तुम्ही अशा प्रकारे मोमेंट ऑफ एनर्शिया फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता याचप्रमाणे आणखीन एक लगेच ॲप्लिकेशन याच्यामध्ये करू. MI ऑफ रिंग, हे पहा इथं मी लिहितोय MI ऑफ रिंग about its tangent in the plane. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण टँजंटसाठी मोमेंट ऑफ एनर्शिया कॅल्क्युलेट केलेला आहे. तो परपेंडिक्युलर टू द प्लेन होता, हा इन द प्लेन आहे. हा डिफरन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहा हा ॲक्सिस नेमका कसा असेल. सपोज वी टेक अ ॲक्सेस ॲज अ लाईक दिस. अशा प्रकारे जर आपण ॲक्सेस इथं ड्रॉन केलेला असेल, पहा दिस
दिस इज द टेंजेन्शियल ॲक्सिस IT. बट ॲक्सिस लाय इन द प्लेन, म्हणजे तो प्लेनला कसा आहे, पॅरलल आहे किंवा प्लेनमधूनच तो जात आहे. आता मग हा आपल्या ID म्हणजे हा y ॲक्सिस आणि हा जो टेंजेन्शियल ॲक्सिस हे दोन्ही पॅरल ॲक्सिस होतील आणि ह्या दोन पॅरल ॲक्सिसमध्ये जे डिस्टन्स आहे ते किती असेल, r असेल. हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मग MI ऑफ रिंग अबाउट इट्स टेंजंट इन द प्लेन हे फाइंड आउट करण्यासाठी ॲक्सिस y अँड ॲक्सिस दिस t हिअर IT दे आर पॅरलल. सो अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थिअरम आपण इथं सांगू शकतो पहा, IO इट इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. दिस इज द पॅरल ॲक्सिस थिअरम. हे पॅरल ॲक्सिस थिअरम प्रमाणे आपण लिहिले आहे. देअरफॉर IO ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. दॅट इज हिअर इन द केस दॅट इज IT. IC सगळ्यांनाच माहिती आहे. हा IDचा जो आता पहा हा सेंटरमधून गेला आपल्या ॲक्सिसला पॅरल आहे, म्हणजे आपल्याला इथं IDचा घ्यायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण इथं काढलेला आहे. दॅट इज MR स्क्वेअर अपॉन 2 प्लस हे M ॲज इट इज आणि Hच्या प्लेसवर व्हॅल्यू टाका R, दॅट इज Rचा स्क्वेअर. तरी बेरीज करून घेऊ फायनली. देअरफॉर IT इज इक्वल टू 3/2 MR स्क्वेअर. सो इन दिस वे वी गेट अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट इट्स टेंजंट. म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिच्या टेंजंटसाठी आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. तर हा टेंजंट इन द प्लेन आणि हा अबाउट इट्स डायमीटर. सो हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया इम्पॉर्टंट आहेत. यावर आपण डिफरंट टाईपचे न्यूमेरिकल्स त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. सो दिस इज द 2 इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम ॲज वेल ॲज आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आपण इथं अप्लाय केल्यामुळं हे आपण पॅरलल पण इथं अप्लाय करू शकलेलो आहोत. आता तुम्हाला सगळ्यांना आणखीन एका ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येईल. ॲक्सिस पासिंग थ्रू अ मिड पॉईंट बिटवीन दिस टेंजेन्शियल पॉईंट अँड सेंटर ऑफ द रिंग देअर अँड दिस इज मिडवे पॉईंटमधून जातो अँड लाय इन द प्लेन. तर ह्या ॲक्सिससाठी सुद्धा तुम्ही पॅरल ॲक्सिस थिअरम ह्या दोघांमध्ये यूज करू शकता आणि Hची व्हॅल्यू तुम्हाला इथं टाकता येईल R/2. तर अशा प्रकारे तुम्ही हा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकता. आता आफ्टर दिस वी आर मूव्हिंग ऑन द सेकंड वन इम्पॉर्टंट. अशाच प्रकारे सेकंड ॲप्लिकेशन ऑफ दिस परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम ते आपण इथं यूज करणार आहेत, काढणार आहेत. तर ते डिस्कसाठी आहे पहा. दॅट इज टू डिस्क. आता डिस्कमध्ये ज्यावेळेस आपण जातो पहा, सो व्हॉट टू फाइंड हिअर, MI ऑफ डिस्क about its diameter. म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट ए डायमीटर. ठीक आहे. दिस इज डिस्क हिअर. वी टेकिंग अ ॲक्सिस. दिस इज द ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन IC. दिस इज द सेंटर हिअर. आता आपण परत ह्याचे 2 डायमेट्रिकल ॲक्सिस इथं काढून घेऊयात. दिस इज द फर्स्ट वन अँड दिस इज अ सेकंड वन ॲक्सिस हिअर. तर या डायमेट्रिकल ॲक्सिस म्युच्युअली कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स डायमीटर दॅट इज ऑल्सो ID आपण कन्सिडर करू ID आणि हा देखील ID असेल. एक लक्षात घेणं गरजेचं आहे, दोन्ही ॲक्सिस जर डायमेट्रिकली जात असतील आणि डिस्क ही युनिफॉर्म असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट दिस ॲक्सिस अँड दिस ॲक्सिस इज सेम हिअर. तो सारखाच असतो. आता IC साठी आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 1/2 MR स्क्वेअर. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क about an axis passing through its center perpendicular to its plane that is 1/2 MR square. हे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला ID जर फाइंड आउट करायचं असेल तर अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आपण इथं म्हणू शकतो
Iz it is equal to Ix plus Iy. So here Iz is nothing but Ic. Ix is also Id, this is also Id. So Ic it is equal to 2Id and Id it is equal to 1/2 Ic. But we know the Ic is half mr square. Finally, Id it is equal to half into half mr square. Half into half, that is 1/4. So Id is 1/4 mr square. This is the moment of inertia of disk about its diameter. सिम्पलचं एक्सप्रेशन आहे. एकदा का आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थिरम समजून घेतलं की हे इझिली आपण करू शकतो. आफ्टर दॅट वी आर टेकिंग अ ॲक्सिस टेंजन्शियल टू इट्स प्लेन अँड इन द प्लेन, लाई इन द प्लेन. टेंजन म्हणजे ॲक्सिस आपला हा टेंजन्शियली जातोय. दिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज IT, but the parallel to the diametrical axis. This is also important. So what we are going to do the application here, see, mi of disk about its tangent in the plane, in the planar. याआधी आपण एक टेंजेन्शियल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला आहे, तो परपेंडिक्युलर टू द प्लेन होता. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. सो these two axes are parallel here. Therefore, according to here parallel axis theorem, आपण ह्या दोघांसाठी करणार आहेत ते. तर फर्स्ट इक्वेशन लिहू, IO it is equal to IC plus MH square, parallel axis theorem. Now here IO is nothing but IT. IC is what? IC तुम्हाला माहिती आहे सर, that is half mr square plus mr square here. h ची जी व्हॅल्यू आहे पहा इथं, इट इज ऑल्सो r here. तर मग आपण याला बेरीज केल्यानंतर हे येईल 3/2 mr square. So this is the moment of inertia of a disk about its tangent in the plane.